कॉफी फार छान झाली आहे. मित्रांनो, कॉफी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे यावेळी देखील कॉफी कट्ट्यामध्ये आज आपल्याबरोबर एक खास व्यक्ती, एक खास पाहुणे आलेले आहेत. आज आपल्याबरोबर आहेत सारेगामामधील प्रसिद्ध गायक धवल चांदवाडकर. धवल महाराष्ट्रातील तसे बरेचशी लोक आपल्याला ओळखतात, पण तरीसुद्धा काही लोक अशी आहेत की जी ओळखत नाही. तर या लोकांसाठी जरा थोडंसं तुझ्याबद्दल थोडीशी माहिती सांग, त्यांना तुझी ओळख करून दे. आज मला लोक फक्त सारेगमप झी मराठीवरती आत्ता जे 10वं पर्व संपलं त्या पर्वातलं फायनलिस्ट म्हणून मला ओळखतात. आज पुण्यामधला मी एकमेव मेल सिंगर सारेगमपमध्ये आज फायनलिस्ट ह्या लेवलपर्यंत पोचलो. त्यामुळे मला त्या सारेगमपनी खूप मोठं नाव दिलं आणि त्यामुळे मला त्याचा खूप आनंद आहे आणि त्यामुळे लोक मला ओळखतात. झी परिवाराचा मी त्यामुळे विशेष आभार मानतो. तुझे गुरु कोण? गुरु म्हणजे मला ॲक्च्युली तसे गुरु एक कोणीतरी ज्यांचा आपण गंडा बांधतो असं म्हणतो ना, गुरुचा गंडा बांधला, तसे कोणी गुरु असे नाही की ज्यांना माझं दैवत मानतो गाण्यामध्ये. आणि बरीच गायक लोक आज त्यांना दैवत म्हणतात, ते म्हणजे मोहम्मद रफी साहेब. मोहम्मद रफी साहेबांचं आमचं मुळात मी त्यांचा खूप मोठा म्हणता येणार नाही, लोक म्हणतात खूप मोठा फॅन आहे. मी छोटाच फॅन आहे, तर मी त्यांचा फॅन आहे आणि बेसिकली त्यांचं गाणं खूप ऐकलं आहे आणि मला त्यांचं गाणं ऐकायला आणि त्यांच्याकडनं त्यांचं गाणं ऐकता ऐकता खूप शिकायला मिळतं. त्यामुळे ऐकणं हा जास्तीत जास्त प्रकार तुम्ही जर केलात तर तुमचा रियाज ऑटोमॅटिकली 80% रियाज होतो ऐकूनच. तर मी रफी साहेबांना खूप, ते एक स्कूल आहे, ती एक शाळा, इन्स्टिट्यूशन आहे. जसं रफी साहेब, किशोर कुमार, लता मंगेशकर हे प्रत्येक वेगवेगळी स्कूल्स आहेत गायकीची, तसं मला रफी साहेब हे गायकीचं एक स्कूल आहे जे मला खूप आवडलं, जे मला पटलं आणि ते मी आत्तापर्यंत फॉलो करत आलो. थोडक्यात रफी साहेबच तुझे इन्स्पिरेशन किंवा तुझे गुरु असं तू म्हणतोस. अगदी खरं आहे, रफी साहेब हे माझे गुरु आहे. धवल, आता आम्हाला सांग की तुझं बेसिक शिक्षण काय आहे, किती झालं? माझं बेसिक शिक्षण मी मास्टर्स केलं आहे कम्प्युटर मॅनेजमेंट आणि MCM कंप्लीट केलं आणि नंतर मी सॉफ्टवेअरमध्ये नोकरीला लागलो. एवढी चांगली डिग्री तुझ्याकडे असताना पुण्यासारख्या शहरात तू राहतोस, तर IT क्षेत्राकडनं तू एकदम संगीत क्षेत्राकडे कसा वळालास? मी वळालो वगैरे असं नाही आहे. मी IT क्षेत्रात माझं करिअर चालू असतानाच मला माझी गाण्याचं अभ्यास आणि किंवा गाण्याचे माझे कार्यक्रम या गोष्टी चालायच्या. त्यामुळे मी जसं म्हटलं 12वीपासून मी गातो आहे. त्यानंतर मी हे ठरवलं, माझ्या घरनं एक बेसिकली मला अशी ताकीद होती की मुळात तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करून नोकरी ही पहिले चालू ठेवायची आणि मग गाणं हे सायमल्टेनियसली ॲज अ सेकंडरी प्रोफेशन, ॲज अ हॉबी म्हणून किंवा एक सेकंडरी पण प्रायमरी नाही फोकस. तर तेव्हा मला ते पटायचं आणि ते पटलंही, अजूनही पटतं तसं खरं एका अर्थी. त्यामुळे मी ते MCMचं शिक्षण माझं पूर्ण केलं आणि त्यानंतर मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये 4 वर्ष नोकरी केली. आणि माझा इंटरेस्ट एरिया आहे म्युझिक आहे, माझं गाणं आहे. त्यामुळे मग मी शेवटी थोडंसं उशिरा का होईना पण आईवडिलांचं किंवा घरच्यांचं एक ऐकून 4 वर्ष नोकरी करून मी आज नंतर माझं आता करिअर गाण्यामध्ये करायचं ठरवलं. याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे, ज्या कामामध्ये आपल्याला आनंद आहे, ज्या कामामध्ये मन आपलं शांत राहतं आणि आपल्याला ते काम करावंसं वाटतं, असंच काम नेहमी करावं. एका काळी पुणे शहर हे विद्येचं माहेरघर असं म्हणलं जायचं, पण आता ते IT कंपन्यांचं माहेरघर झालं आहे. चारही दिशेला डोंगर फोडून IT टॉवर्स बनलेले आणि कुठंतरी असं वाटतं की आता लोकांची टेंडन्सी, मानसिकता अशी झाली आहे की पैसा तिथे मी. तर यामुळे तुला असं वाटतं का की कुठेतरी लोकांच्या आतली जी कला आहे ती म्हणजे पैशाच्या मागे जाता जाता लोक कला विसरून गेलेत किंवा कलेपासून लोक दूर चाललेत, असं तुला वाटतं का कुठे आजकाल? नाही, असं मला म्हणायचं नाही आहे कलेपासून दूर चालले, पण हे नक्की आहे जसं तू म्हणलास त्याप्रमाणे की आज कॉर्पोरेट किंवा आपण सॉफ्टवेअर म्हणलं, समजा सॉफ्टवेअर असं उदाहरण धरून चाललं तर पैसा खूप आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे मग जनरली आपल्या ज्या हॉबीज किंवा आपल्या ज्या आवडी निवडी ज्या असतात त्या थोड्याशा बाजूला राहतात. आणि मग त्यानंतर वयाच्या 40व्या वर्षी आपण जेव्हा रिटायरमेंट किंवा 45व्या वर्षी रिटायरमेंट प्लॅन करतो तेव्हा त्या आवडीनिवडी जोपासायची तेव्हा एक जागृती होते. तेव्हा आपण तेव्हा उठतो आणि म्हणतो की नाही आता मला गाणं शिकायचं किंवा मग नाही मला आता नाचच करायचं. म्हणजे ह्या गोष्टी त्या काळात करून उपयोग नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्ही पैसे कमवले, तुमचे 15-20 वर्ष नोकरी गेली, पण तुम्हाला ती कला जोपासता आली हे बऱ्याच लोकांना कळतं. त्यामुळे काही लोक सॅक्रिफाईस करतात, काही करत नाहीत. तर मी त्या सॅक्रिफाईस न करणाऱ्या कॅटेगरीत पडतो. मुळात मला हे सांगायचं आहे की तुम्ही करिअर अशाच क्षेत्रात केलं पाहिजे
ज्यात तुमचा इंटरेस्ट आहे, कारण ते काम वाटत नाही. आणि जर का तुम्हाला ते काम वाटत असतं 9 ते 6 नोकरी, तर मग त्याचा कधीतरी कंटाळा येतो. म्हणून मग शनिवार रविवार आवडीचे होतात. जर का तसं नको असेल तर मला कुठलाही शनिवार रविवार मला कधीच त्रासदायक ठरलेलं नाही किंवा आवडीचं ठरलेलं नाही किंवा कुठला मंगळवार बुधवार त्रासदायक ठरलेलं नाही. कारण जर का मी माझ्या आवडीचंच काम करतो तर मी कधीही करू शकतो. त्यामुळे मला सुट्टी नको असते त्यात.